जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. भगवान श्रीकृष्णाची ओढ कर्णाच्या मनाला सतत लागली होती. कधीतरी भेट होणार हे निश्चित होतं. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. हस्तिनापुरातून धुळीचे लोट उडवत रथ इंद्रप्रस्थाकडे हळूहळू रवाना होत होता. कर्ण, अश्वत्थामा, दुर्योधन हे तिघेही रथामध्ये स्वार होते. दुर्योधनाला यज्ञामध्ये कदापिही रस नव्हता. त्याला मुळीच जायची इच्छा नव्हती. कुठल्याही पंडुपुत्राचा चेहरा बघायचा नाही हे त्याने मनाशी ठरवून टाकलं होतं. पण पितामह आणि महाराजांनी केलेली आज्ञा त्याला डावलता आली नाही. ऊन फार होतं. सूर्यदेवाची किरणे आणखीनच प्रखर होत चालली होती. अश्वत्थामा म्हणाला, कर्णा, इतकं काय पाहतोय? त्यावर कर्ण म्हणाला, मला ते प्रेरणा देतात. मी जेव्हा असहाय, दुर्बल समजतो स्वतःला, तेव्हा मला ते प्रेरणा देतात. असं सगळं बोलणं सुरू असतानाच इंद्रप्रस्थात रथाचं आगमन झालं. तिघेही कुरुयुद्ध होते. सामान्य आमंत्रित नाहीत म्हणून पांडव अमात्यांकडे न जाता ते तिथंच थांबले. तोच यज्ञमंडपातून युधिष्ठिराने या तिघांनाही पाहिलं. धावतच तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. दुर्योधनाला म्हणाला, युवराज, युवराजनी भानुमतींना नाही आणलंस? त्यावर दुर्योधनाने त्याच्याकडे न बघता त्याला काहीच उत्तर दिलं नाही. त्यानंतर त्याने कर्णाकडे पाहिलं आणि नुकता एकटक कर्णाच्या पायाकडे बघतच राहिला. त्यानंतर लगेच अश्वत्थामा त्याची तंद्री तोडत म्हणाला, सगळी यथासांग तयारी झाली आहे ना युधिष्ठिरा? त्यावर तो होय असं होकारार्थी उत्तरला आणि काही वेळातच यज्ञ सुरू होईल असं तो म्हणाला. का उशीर होतं असं विचारल्यावर तो म्हणाला, यज्ञवेत्ता एकदा आले की लगेच सुरू करूयात. यज्ञवेत्ता कोण असा प्रश्न विचारण्यात आला आणि तो उत्तरला, स्वयं भगवान श्रीकृष्ण यज्ञवेत्ता आहेत. हे ऐकताच कर्णाच्या मनातलं कुतूहल जागं झालं. पण मग श्रीकृष्ण येईपर्यंत तू तुझ्या भव्य राजभवनाचं आम्हाला दर्शन घडव, असं अश्वत्थामाने त्याला म्हणताच त्याचा हात हातात घेत युधिष्ठिर त्याला म्हणाला, अवश्य गुरुपुत्रा, अवश्य. जाता जाता वाटेत यज्ञमंडप लागला, ज्यात पितामह भीष्म, महामहिम विदूर, गुरु द्रोण सर्वच उपस्थित होते आणि महालात त्यांनी प्रवेश केला. त्याचबरोबर एक पांढरे वस्त्र धारण केलेली स्त्री आकृती त्याच्या नजरेस पडली. त्याने अश्वत्थामाला विचारलं असता तो म्हणाला की त्या राजमाता कुंती देवी आहेत. असं म्हणत तो राजभवनाकडे पुढे वळला. राजभवन अफाट सुंदर होतं. दालनं, नक्षीकामं, तळी, राजहंस, फुले, फळे, राजनक्षीदार कामं, वेगवेगळी फलके, चित्रे या सगळ्यांमुळे सगळं खूप सुंदर दिसत होतं. हळूहळू मुख्य दालनातून स्त्री दालनाकडे वळायला त्यांनी सुरुवात केली. तिथून पुढे जात एक मायावी दालन होतं. त्या दालनाविषयी बरंच काही ऐकलं होतं. कर्ण आणि अश्वत्थामा सावकाशपणे पुढे जात होते. पण दुर्योधन आपल्याच नादात गदा घेऊन पुढे चालत जात होता. तोच खूप मोठी रांगोळी दालनात होती. त्यावर एक खूप मोठा झुम्मर अडकवलेला होता. तो बघता बघता अश्वत्थामा दुर्योधनाला म्हणाला, जरा सावकाश पुढे जा. पण दुर्योधन वेगळ्याच तंद्रीत होता. त्याच्या ऐटीत चालत तो पुढे जात म्हणाला, मला शिकवू नका, मला कळतं कसं चालायचं ते. अश्वत्थामा आणि कर्ण स्मित हास्य करत एकमेकांकडे बघत राहिले. तोच त्यानं रांगोळीवर पाय ठेवला आणि रांगोळी विस्कटून एक मायावी तळ तिथं तयार झालं आणि दुर्योधन क्षणाचाही विलंब न लावता धाडकन त्या तळ्यात आदळला. गदाही त्याच्या हातात होती. त्यामुळे त्याला भार पेलवतच नव्हता आणि तो गटांगळ्या खायला लागला. आणखी 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 आत जायला लागला. कर्णाने लगेच हात देऊन
दुर्योधनाला वर खेचलं. तो वर येताच त्याचं संपूर्ण अंग भिजलेलं होतं, पण त्याला भानच नव्हतं. तोच समोर उभ्या असलेल्या द्रौपदीनं आपल्या काही दासींबरोबर त्याला पडताना बघितलं आणि जोरजोरानं खिदळायला सुरुवात केली. दुर्योधनानं बाहेर येताच द्रौपदीनं सर्वांसमोर त्याला हिणवत म्हटलं, अंध पित्याचे पुत्रही अंधच. यावर कर्णालाही खूप राग आला. त्यानं फणफणतच दुर्योधनाचा हात धरला. तो त्याला बाहेर नेऊ लागला. तोच दुर्योधन थांबून तिला म्हणाला, अंध पित्याचे पुत्र काय करतील हे वेळ आले की कळेलच तुला. अश्वत्थामाने लगेच पुढे होत वेळेचं भान राखलं. त्याला बाहेर नेलं, त्याला वस्त्र दिले आणि मग वस्त्र पांघरल्यानंतर रागाने फणफणतच दुर्योधन म्हणाला, कर्णा, सत्यसेनाला रथ तयार करायला सांग. मला इथं क्षणभरही थांबायचं नाही. मला लगेच आता हस्तिनापुरात जायचं आहे, आत्ता आणि या क्षणी. अश्वत्थामा आणि कर्ण दोघांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यज्ञाला काही वेळात सुरुवातच होणार होती आणि तसंच जोरजोरात फुले पसरवायला लागली, नगाडे वाजायला लागले, ढोलांचा आवाज येऊ लागला, नगर गर्जना होऊ लागली आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की यज्ञमंडपात यज्ञवेत्ता म्हणजेच साक्षात श्रीकृष्ण आले आहेत. महारथी कर्ण.